नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। धुळे जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली। संपन्न सभेत विद्यार्थ्यांचा करण्यात आला सत्कार। अखिल भारतीय माडी महासंघ व तालुका संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा करण्यात आला सन्मान। शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात भीम आर्मीची समीक्षा बैठकीचे करण्यात आले आयोजन। मुसळधार पाऊस झाल्याने नागरिकांच्या घरात शिरले पाणी। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। धुळे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभेचे आज आयोजन करण्यात आले होते। दरम्यान गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन आजच्या या सर्वसाधारण सभेत सत्कार करण्यात आला। त्याचप्रमाणे सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। त्याचप्रमाणे सभेत जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने कर्मचाऱ्यांना कर्ज पुरवठा केला जातो। त्यातून कर्मचारी हे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबत उद्योग व्यवसाय करतात आणि त्यामुळे पतसंस्था देखील कर्मचाऱ्यांमुळे आज नावारूपाला आली असल्याची प्रतिक्रिया पतसंस्थेचे चेअरमन माननीय श्री D.A. पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली। दरम्यान आजच्या या सर्वसाधारण सभेसाठी पतसंस्थेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। धुळे मी चेअरमन D.A. पाटील, आमचे माजी चेअरमन कल्पित दादा माडी आज पतसंस्थेची सर्वसाधारण सभा तसेच गुणवंत पाल्यांचा शिष्यवृत्तीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं होतं। ही पतसंस्था गुणवंत पाल्यांचा मायेची थाप देण्यासाठी त्यांना उत्तुंग भरारी घेण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन करत असते। आपल्या पाल्यांच्या जवळपास 60 पाल्यांचा आज त्यांचा सत्कार करण्यात आला। त्याचप्रमाणे सभासदांनासुद्धा या पतसंस्थेच्या रूपाने वेळोवेळी कर्ज पुरवठा वगैरे इतर सर्व गोष्टींच्या चांगली सेवा दिली जाते। त्याचप्रमाणे डिव्हिडंडसुद्धा 8.5% देण्याचा आम्ही मानस केलेला आहे। व्याजदर आमचा 8.5% आहे आणि डिव्हिडंड त्याच्यापेक्षा जास्त देण्याचा मानस राहील आमचा। त्याचप्रमाणे या पतसंस्थेची जी भरभराटी ही अख्ख्या नाशिक विभागात खूप चांगली आहे आणि पतसंस्थेची जी ॲसेट आहे ते बी खूप चांगलं आहे। याच्यापुढे बी सभासदांसाठी आणि पाल्यांसाठी आम्ही खूप चांगलं काम करत राहू असं मी चेअरमन यांना ग्वाही देतो। धन्यवाद। अखिल भारतीय माडी महासंघ धुळे महानगर आणि धुळे तालुका महासंघाच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन धुळे शहरातील कारुश्री मंगल कार्यालयात करण्यात आले होते। दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून माडी महासंघाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे। माडी समाजातील 10वी 12वी पदवी पदव्युत्तर तसेच विविध स्पर्धा परीक्षांमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येत असतो। दरम्यान याप्रसंगी समाजातील विविध मान्यवर तसेच विद्यार्थी आणि पालकांची मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थिती राहते। अशा पद्धतीने समाजात एकोपा आणि समन्वय असतो। त्याकरिता अशा पद्धतीने माडी महासंघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम दरवर्षी राबविण्यात येत असल्याची माहिती आज प्रसारमाध्यमांना आयोजकांच्या मार्फत देण्यात आली। दरम्यान आजच्या या कार्यक्रमासाठी माडी महासंघाचे महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। अखिल भारतीय माडी महासंघाच्या धुळे महानगर आणि धुळे तालुका या शाखेतर्फे आज माळी समाजातील सर्व पोटजातीतील इयत्ता 10वी 12वी पदवी पदव्युत्तर आणि विशेष प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे। मी 1992 सालापासून या धुळे जिल्ह्यामध्ये हा उपक्रम राबवतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं की आत्ता प्रत्येक तालुक्यामध्ये आम्हाला कमीत कमी 200 ते 250 मुलं हे गुणवंत आढळून येत आहे। त्याचे विशेष प्रावीण्य असणारे 25 ते 30 मुलं आम्हाला या ठिकाणी येत आहेत। अवघा धुळे आणि नंदुरबार जिल्हा एकत्र असतानासुद्धा या ठिकाणी 100 मुलं होत नव्हती, परंतु आज मात्र 20-25 वर्षानंतर या ठिकाणी आपल्याला माळी समाजाची शैक्षणिकदृष्ट्या प्रगती झालेली दिसते आहे। आम्ही प्रत्येक तालुक्यावर कार्यक्रम घेत असतो। यापूर्वीचा कार्यक्रम आम्ही शिरपूरला घेतला होता, आज इथला झाला आहे। पुढचा कार्यक्रम जो आहे तो 8 तारखेचा आणि 15 तारखेचा शिंदखेडा आणि साक्री अशा तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं झालेलं आहे की आमच्या मुली आता खूप शिकत आहेत आणि UPSC MPSCमध्ये सुद्धा त्या प्रावीण्य मिळवत आहेत। आज आम्ही एका PSI मुलीचा सत्कार केला। MPSC झालेल्या मुलांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे। प्रत्येक तालुक्यातून असे मुलं आम्हाला मिळत आहेत आणि ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की या माळी समाजामध्ये ज्या माळी समाजामध्ये महात्मा ज्योतिराव फुल्यांचा जन्म झाला, सावित्रीबाईंचा जन्म झाला, कर्मयोगी सावतामाळ्यांचा जन्म झालेला आहे
आणि अशा या माळी समाजाची प्रगती होत असताना अखिल भारतीय माळी महासंघाच्या आम्हा सगळ्या पदाधिकाऱ्यांना आनंद होत आहे आणि समाधान होत आहे. धन्यवाद. जय ज्योती, जय क्रांती. धुळे शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात आज भीम आर्मी भारत एकता मिशन उत्तर महाराष्ट्र विभागीय समीक्षा बैठक राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. दरम्यान आजच्या या समीक्षा बैठकीसाठी धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर येथील पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान बैठकीत भविष्यात भीम आर्मी संघटना बळकटीकरण तसेच उत्तर महाराष्ट्र अनेक विषयांबाबत आंदोलन करण्यात येणार. त्याचप्रमाणे संघटना मजबूतीसाठी अनेक सभेचे देखील आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महासचिव अशोक कांबळे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिली आणि त्या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांनी काम करावे असे मार्गदर्शन करताना सांगितले. त्याचप्रमाणे पक्षप्रवेश झालेल्या कार्यकर्त्यांना ID कार्ड व T-शर्टचे वाटप देखील करण्यात आले. बैठकीसाठी महासचिव अशोक कांबळे, कार्याध्यक्ष सुनील गायकवाड, संघटक दीपक भालेराव, प्रवक्ता रमाकांत तायडे, जिल्हा अध्यक्ष संजय चव्हाण, उपाध्यक्ष दिलीप ऐरे यांच्यासह धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर येथील पदाधिकारी मोठ्या संख्येने आजच्या या बैठकीसाठी उपस्थित होते. आज भीम आर्मीची उत्तर महाराष्ट्राची समीक्षा बैठक आहे. नंदुरबार जिल्ह्याचे आमचे संजू रगडेजी जिल्हाध्यक्ष, जळगावचे आमचे जिल्हाध्यक्ष, आमचे धुळेचे जिल्हाध्यक्ष संजूभाऊ चव्हाण आणि सर्वच तालुका कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारिणी, सर्व भीम आर्मीचे पदाधिकारी आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने त्याचा प्रतिसाद या मिटिंगला मिळालेला आहे. एक समीक्षा बैठक आहे. येणाऱ्या काळामध्ये संघटना कशी वाढवायची आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये अनेक आंदोलनं, सभा किंवा चंद्रशेखर भाईची स्वतः त्या पुढच्या महिन्यामध्ये ह्या धुळे जिल्ह्यामध्ये सभा होणार आहे. त्या प्रत्येक गोष्टीची समीक्षा या ठिकाणी होणं गरजेची होती. त्याच्यामुळे या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्ता आज उत्साहाने सामील झाला. आमचे प्रत्येक जिल्हा प्रमुख या ठिकाणी आलेले आहेत आणि प्रत्येकाने चांगल्या सूचना दिलेल्या आहेत संघटनेसाठी, कार्यक्रमासाठी, सभेसाठी. आणि या पूर्ण उत्तर महाराष्ट्राची जी समीक्षा बैठक आहे त्याचं नियोजन किंवा जे आयोजनाचं काम आहे हे आज आमचे धुळेचे जिल्हा प्रमुख संजूभाऊ चव्हाण यांनी केलेलं आहे आणि आमचे रमाकांत तायडेजी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मॅनेजमेंट या ठिकाणी मिळून केलेलं आहे. त्याच्यामुळे आजची मिटिंग या ठिकाणी यशस्वी झालेली आहे. आणि त्याच पद्धतीने की संजूभाऊ चव्हाणांनी संघटना वाढीसाठी आणि कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी एक भीम आर्मीचा T-शर्ट म्हणजे 100 भीम आर्मीचं T-शर्ट या ठिकाणी अनावरण केलेलं आहे आमच्या हस्ते. हा एक आनंदाची गोष्ट आहे आणि असंच प्रत्येकाने मनापासून संघटनेचं काम करावं जेणेकरून संघटना वाढेल, समाजाला न्याय मिळेल आणि अन्याय अत्याचारापासून समाजाला कसं वाचवायचं हे आपल्याला कळेल. जय भीम, जय भारत. हवामान विभागाने धुळ्यासह उत्तर महाराष्ट्रात येलो अलर्ट जारी केलेला आहे. त्यानुसार धुळे शहरात 3 दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलेला होता. दरम्यान काल पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी मात्र पावसाचा जोर वाढला. शिवाय रात्रभरही पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू होता. त्यामुळे धुळे शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले होते. शिवाय नकाने रोड, वलवाडी परिसरातील अनेक कॉलन्यांमध्ये रस्ते व गटारी नाहीत. पाण्याचा निचारा होण्यासाठी जागाच नसल्याने सीताराम नगरसह केली नगरात पाण्याचा तलाव साचलेला होता. दरम्यान यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस इर्शादभाई जागीरदार यांच्या मार्गदर्शनाखाली काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नकाने रोडवरील जलमय भागाची पाहणी केली. त्यावेळी जिल्हा अध्यक्ष कैलास चौधरी, माजी नगरसेवक उमेश महाले, शिवसेना उबाटा पक्षाचे माजी नगरसेवक प्रफुल्ल पाटील याप्रसंगी उपस्थित होती. त्यांनी केली नगरात गुडघ्याभर पाण्यात उतरून पाहणी केली. शिवाय मनपा आयुक्त अमित दगडे पाटील यांना घटनास्थळी पाचारण केले. आयुक्तांनी पाण्यात उतरून नागरिकांचे हाल अनुभवले. तसंच यावर लवकरात लवकर उपाययोजना केल्या जातील असे आश्वासन याप्रसंगी कार्यकर्त्यांना देण्यात आले. रामकृष्णनगर रहिवासी आमची पाण्याची जो समस्या आहे ही कमीत कमी 5 ते 7 वर्षापासून कंटिन्यू आहे. आम्ही दरवर्षी महापालिकेकडे तक्रार करत असतो. अधिकारी वर्ग येतो, पाहून जात असतात. परंतु आजची परिस्थिती फार भयानक होती. त्याच्यात आम्ही प्रफुल्लदादांशी सकाळी बोललो. त्यांनी आमच्या समस्या जाणून घेतल्या. त्याच्यानं त्यांनी कैलास भाऊंची बोलणं केलं प्रत्यक्षात आणि कैलास भाऊंनी अनिलदादांशी संपर्क करून आज आयुक्त मॅडमांना प्रत्यक्षात या ठिकाणी बोलावून आमची जी झालेली जे परिस्थिती आहे या परिस्थितीची पाहणी केली आणि आयुक्त मॅडमांनी आम्हाला शब्द दिला की मी तुमच्या गटारींचं काम लवकरात लवकर सुरू करते असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि ती आश्वासन पूर्ती महापालिकेने ताबडतोब करावी अशी आमची एक अपेक्षा आहे. तसंच आज आमच्या या केलेनगरवासी याच्यामध्ये
भेट देऊन कैलास भाऊ आणि प्रफुल्लदादा, उमेश भाऊ माजी नगरसेवक यांनी आमच्या इथं भेट दिली. या सर्वांचं मी या केलेनगर आणि रामकृष्ण नगरतर्फे त्यांचे आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय हिंद. याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.